म्हणजे नमस्कार। काही ठिकाणी सोयाबीनची अवास्तव वाढ झाली आहे। सोयाबीनची शेतामध्ये जास्त वाढ होण्याचे काही कारण आहेत। त्यातलं पहिलं कारण म्हणजे नत्राचा अतिरिक्त वापर, म्हणजे आपण खत देताना 20-20-0-13 दिला असेल, 24-24-08 किंवा युरिया वापरला असेल तर वाढ जास्त होते। त्यानंतर दुसरं कारण म्हणजे जमिनीमध्येच नत्राचं जास्त प्रमाण असेल तरी सुद्धा वाढ जास्त होते। तिसरं कारण आपण सतत सोयाबीन आणि त्यावर परत हरभरा असे द्विदल पिकं जर घेत असाल तर त्याच्या मुळावर गाठी असतात, त्यामुळे ते हवेतील नत्र शोषण करून जमिनीत फिक्स करते। तर अशा विविध कारणामुळे सोयाबीनची वाढ तिथं किंवा दाटलं सोयाबीन तरी सुद्धा ओभाट वाढ जास्त होते। मग शेतकरी विचार करतात की लिहोसिन किंवा चमत्कार फवारून आपण त्याची वाढ थांबवू, पण हजारो शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की लिहोसिन किंवा चमत्कारनं सोयाबीनची वाढ थांबत नाही। त्यामुळे लिहोसिन आणि चमत्कार वापरून आपला खर्च तिथं वाया जाऊ शकतो। त्याऐवजी आपण तिथे एखादं संजीवक जे प्रचंड फुलं काढेल आणि फूल जास्त काढल्यामुळे वाढ थांबेल असं वापरू शकतो। म्हणजे झेप, त्याचा डोज आपण 1.5 पट वाढवून त्याचा वापर करू शकतो। किंवा प्रोपिको असं बुरशीनाशक आहे की त्याचं सुद्धा आपण प्रमाण जर वाढवलं, म्हणजे 15 मिलीच्या ऐवजी 20 मिली 22 मिली जर आपण तिथं घेतलं तर ते बुरशीनाशकाचंही काम करेल आणि वाढ थांबवण्याचं सुद्धा काम करेल। तर लिहोसिन किंवा चमत्कार न वापरता झेप किंवा प्रोपिको वापरा। धन्यवाद।